नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? आता ह्या लाडूला बघून सर्वांच्या मनात विचार आला असेल, हे कसले लाडू आहेत? दिसायलाही इतके छान दिसत नाही आहेत, पण तुम्हाला इतकं खात्रीने सांगतो, दिसायला चांगले नसले तरी इतके जबरदस्त पौष्टिक आहेत व तितकेच चवदार सुद्धा आहेत. ह्याचे फायदे इतके आहेत, सांगता सांगता भरपूर वेळ होईल. ह्याचे फायदे मी तुम्हाला व्हिडिओ बनवत बनवत सांगणार आहे. मौसूत व तोंडात विरघळणारे असे दाणेदार लाडू बनवण्याची पद्धतसुद्धा तितकीच भन्नाट आहे. चला तर मंडळी, आता बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊत. तर मंडळी, उन्हाळ्याचे पौष्टिक आणि हेल्दी लाडू बनवण्यासाठी इथे मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या लाडूसाठी आपल्याला इथे नाचणीचं पीठ पाहिजे, म्हणजेच की रागीचं पीठ पाहिजे. एक मोठी वाटी, ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर 200 ते 250 ग्राम पीठ आहे. अशी कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने तुम्हाला माप मोजून घ्यायचं आहे. म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे. आता लाडूच्या बाइंडिंगसाठी आणि लाडू दाणेदार होण्यासाठी इथे आपल्याला ह्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा पाहिजे. चमच्याने बघायला गेलं की 7 ते 8 चमचे रवा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता किंवा असंच वापरलं तरी काही हरकत नाही. लाडू थोडेसे आणखीन दाणेदार होणार. आता नाचणीचं पीठ हे बेचव असतं, चवीला इतकं चांगलं लागत नाही, म्हणून त्यासाठी इथे आपल्याला फ्लेवर चांगला येण्यासाठी 2 ते 3 चमचे साजूक तूप वापरायचं आहे. तुपाच्या बिना सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, पण तुपाने बाइंडिंग सुद्धा चांगली येणार आणि फ्लेवर सुद्धा चांगला येणार. म्हणून इथे आपल्याला अगोदर 2 ते 3 चमचे तूप वापरायचे आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये सहसा डिहायड्रेशन होतं, उष्णता कमी करते, शिवाय डायबिटीजसाठीही भरपूर चांगलं असतं, कारण की ग्लुटेन फ्री नाचणीचं पीठ असतं. भरपूर जण उन्हाळ्यामध्ये नाचणीचं ताक बनवून पितात किंवा नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातात, पण ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि महिना, 2 महिना, 3 महिना भरपूर प्रमाणात बनवून टिकवून ठेवा. रोज एक लाडू खा आणि उष्णतापासून स्वतःच्या शरीराला वाचवा. लहान मुलांच्या वाढीसाठी भरपूरच फायदेशीर आहे. डायबिटीज कंट्रोल होतं, शिवाय हाडे मजबूत होतात, कारण की ह्याच्यामध्ये फायबरचे प्रथिने जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून इथं नाचणीचे पीठ जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आणि रवा कमी प्रमाणामध्ये वापरायचा आहे. 4 ते 5 चमचे रवा वापरलं तरी काही हरकत नाही. रवा न वापरता सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, पण काय होणार, इतके चविष्ट लागणार नाही आणि दाणेदार सुद्धा होणार नाही. म्हणून इथे आपल्याला रवा वापरायचा आहे. तूप चांगल्या प्रकारे पिठाला लागलं की आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, पण याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे. आपल्याला थोडं थोडं दूध वापरायचं आहे आणि ना जास्त घट्ट ना जास्त सैल, मीडियम टाईपमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण रोज चपातीसाठी पीठ मळतो ना, तसं नाही मळायचं आहे, त्यापेक्षा थोडंसं सैल ठेवायचं आहे. दूध तुम्ही कोणतेही वापरू शकता, म्हशीचं, गाईचं, पण एकदम थंड वापरू नका ना जास्त गरम वापरायचं आहे. रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला दूध वापरायचं आहे. तर मंडळी, ज्या वाटीने नाचणीचं पीठ आणि रवा मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पावणा वाटी दूध लागलेलं आहे, कारण की याच्यामध्ये रवा वापरल्यामुळे दूध जास्त शोषून घेतलेलं आहे. तुम्ही रवा न वापरताच हे लाडू बनवत असाल तर तुम्हाला कमी दूध लागू शकतं. आणि पाहू शकता असं हलकसं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता रवा वापरला आहे, रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे आणि फुलायला पाहिजे, त्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे, पीठ कोरडं पडू नये म्हणून. एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला वाट पाहायची आहे. 8 ते 10 मिनिटं झालेले, झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता पीठ हलकसं कोरडं पडलेलं आहे. तर काही सेकंद ह्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे मऊ पडायला पाहिजे, म्हणून ह्याला मळून घ्यायचं आहे. आणि मळल्यानंतर थोडंसं ह्याच्यामधलं पीठ काढून घ्यायचं आहे, ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी, इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, तुम्ही लोखंडी तवा घेतला तरी चालेल. असा उंडा घ्यायचा आहे आणि उंड्याला असं दाब द्यायचा आहे, म्हणजे ह्याला असं पसरून घ्यायचं आहे चपातीसारखं. जसं आपण भाकऱ्या करतो किंवा थालीपीठ करतो ना, तसंच आपल्याला आकार द्यायचा आहे, कारण की ह्याला आपण लाटू शकत नाही. हे भाकरीसारखंच पीठ असतं, कोरडं पडणार आणि मग ह्याला भेगा पडणार, म्हणून लाटता जमणारच नाही. ह्याला थालीपीठ सारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून घ्या किंवा दूध लावून घ्या. जास्त रुंदी ठेवायची नाही, एकदम पातळ रुंदी ठेवायची आहे, म्हणजे ह्याला चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने भाजता येईल. गॅस चालू असल्यावर तुम्हाला ह्याला थापटायला जमणारच नाही, म्हणून गॅस बंद ठेवा. अशी गोल चपाती तयार झाली की ह्याला असं खड्डे करायचे आहेत, म्हणजे असं होल करायचे आहे. 3 किंवा 4 करा, चांगल्या प्रकारे भाजायला पाहिजे. तर मंडळी, आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसला मंद ठेवायचा आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. वरतून सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. असं वरतून थोडंसं सुकलं की आपल्याला आता या होलामध्ये थोडंसं तूप सोडायचं आहे, किंवा असं वरतून ब्रशने तूप लावून घ्या.
तुपाचा जास्त वापर करायचा नाही बरं का. फक्त आपल्याला पीठ मळताना 2 ते 3 चमचे तूप लागेल आणि इथं थोडंसं आपल्याला तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी चालेल. आता दोन्ही बाजूने कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी 1.5 मिनिटं दोन्ही बाजूने मी या थालीपीठला भाजून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तुपाचाही फ्लेवर एकदम खमंग येत आहे. तरी सुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा कच्चेपणा राहतोच, म्हणजेच की 20 ते 30% कच्चेपणा ह्याच्यामध्ये राहतोच, कारण की रागीचं पीठ भरपूरच स्ट्रॉंग असतं. पाहू शकता दोन्ही बाजूने असं भाजून झालं की ह्या थालीपीठला आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ तयार करून भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी रागीच्या पिठाचे असे 4 थालीपीठ तयार झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे थंड सुद्धा झालेले आहेत. आता याचे आपल्याला लहान लहान तुकडे करायचे आहेत. नाचणीच्या थालीपीठचे तुकडे करून झालं की ह्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. म्हणून ह्याला कुरकुरीत अगोदर भाजून घ्यायचं, मग त्याचे तुकडे करायचे आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे. एकदम दाणेदार दिसायला पाहिजे अशा पद्धतीने ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे अगोदरच मी कढाईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की वाटून घेतलेलं नाचणीचं दाणेदार मिश्रण या तुपामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ह्याला आपल्याला 10 ते 12 मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. ही कृती करणं फारच गरजेचं आहे, मगच ह्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून जातो. आता तुम्ही विचार करत असणार इतका आटापिटा करण्यापेक्षा डायरेक्ट पिठामध्येच तूप घालून दूध घालून ह्याला भाजून घेतलं तर काय होईल. तसं करू नका. तसं केलं तर तुमचे लाडू बिघडतील. एकतर स्ट्रेक्चर ही चांगलं येणार नाही, दाणेदार सुद्धा बनणार नाही आणि चवीला सुद्धा खराब होतील. म्हणून ही कृती महत्वाची आहे. हा थोडंसं काम तुमचं आणखीन मी सोपं करू शकतो, पण त्याच्याने काय होणार, तूप तुम्हाला जास्त लागेल. अगोदर तुम्ही पीठ मळायची जी कृती मी तुम्हाला अगोदर दाखवलेली आहे, पीठ मळायचं आहे चांगल्या प्रकारे तूप लावून दूध लावून पीठ मळून घेतलं की त्याचे मुटके करून घ्यायचे आहे. मुटके केल्यानंतर तुम्हाला तुपामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण रागीचा म्हणजेच की नाचणीचा कच्चेपणा निघून जातो. मग ते मुटके थंड झालं की त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण टाकून त्याचे लाडू वळून घेऊ शकता. पण ही पद्धत एकदा वापरून पहा. ह्या पद्धतीने तुम्हाला कमी तूप लागेल, थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो, पण ही कृती एकदम परफेक्ट आहे आणि तुमचे लाडू सुद्धा एकदम मौसूद बनेल आणि कोणाला कळणार सुद्धा नाही हे नाचणीचे लाडू आहेत. तर 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. जास्तीत जास्त 15 मिनिटापर्यंत तुम्ही ह्याला भाजून घेऊ शकता आणि मस्त असा खमंग वास दरवळायला लागलेला आहे. संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी आता सेम पॅन मध्ये आपल्याला इथे 2 ते 3 चमचे भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहे आणि सोबतच 2 ते 3 चमचे मगज घ्यायचा, म्हणजेच की टरबूजाच्या बिया. या दोघांना आपल्याला तूप न वापरताच भाजून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे. हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे आणि हलकासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे. या दोन्ही बियाचे फायदे भरपूर आहे. स्पेशली उन्हाळ्यामध्ये खाणं जास्त उपयुक्त आहे. भोपळ्याच्या बियामध्ये मॅग्नेशियम, झिंक, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणामध्ये असतं. शिवाय भोपळ्याच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात वाढते आणि टरबूजाच्या बियामध्येही सेम प्रमाणामध्ये सर्व प्रथिने आढळतात. म्हणून ह्या बिया मी ह्या लाडूमध्ये वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वापरू शकता. असं काही सेकंद यांना परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला लाडूच्या बाइंडिंगसाठी ज्या वाटीने रागीचं पीठ म्हणजे नाचणीचं पीठ आणि रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी नारळाची पावडर वापरायची आहे. नारळाची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. फक्त चव चांगली येण्यासाठी आणि बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे मी नारळाची पावडर वापरत आहे. आता नारळाच्या पावडरला आणि ह्या बियांना चांगल्या प्रकारे हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला कोरडच भाजून घ्यायचं आहे. तेल तूप वगैरे काहीच वापरायची गरज नाही, कारण की नारळाच्या पावडरला असंच तेल सुटणार. 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहेत मंडळी आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. चटकायला लागलेले आहेत बिया. असं चटकायला लागले बिया आणि हलकासा नारळाचा रंग वेगळा झाला की गॅस बंद करायचा आहे आणि या भाजलेल्या ड्रायफ्रूटला आपल्याला नाचणीच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचा आहे. गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचा आहे. थंड झालं तरी काही फरक नाही पडत. लाडूचा फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा ते 1 चमचा वेलची पावडर वापरायचा आहे. चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत. आता इथे आपल्याला गोडाचं प्रमाण वापरायचं आहे. तर इथे तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता, पण साखर वापरल्याने काय होणार, हे लाडू अनहेल्दी होणार. मग ह्याच्या पौष्टिक होण्याचा काहीच फायदा नाही. त्यासाठी आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे. आता गुळ वापरण्यासाठी पुढची स्टेप पाहणं फारच गरजेचं आहे. सेम कढाई घेतलेली आहे आणि त्या कढाईमध्ये आपल्याला 1 वाटी देशी काळं गूळ घ्यायचं आहे. ज्या वाटीने संपूर्ण माप मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघणार. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला तूप नाही वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे पाणी वापरायचं आहे, म्हणजे पाण्याने चांगल्या प्रकारे गूळ मेल्ट होणार. आता आपल्याला याला
एक तार किंवा 2 तार नाही बनवायचा आहे, फक्त ह्याला वितळून घ्यायचा आहे. तर मंडळी पाहू शकता 1 मिनिटापर्यंत गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि ह्या गुळाला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे, तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. काही सेकंदानंतर ह्याला मस्तपैकी उकळी सुद्धा आलेली आहे. तुम्ही इतक्याच प्रमाणामध्ये साखर सुद्धा वापरू शकता. साखरेचं सुद्धा तुम्हाला 1 तार किंवा 2 तार करण्याची गरज नाही. आता गॅस फटाफट बंद करायचा आहे. ह्याच्या पुढची कृती आपल्याला फास्ट करायची आहे. लाडूच्या मिश्रणामध्ये लगेच आपल्याला हा पाक काढून घ्यायचा आहे आणि गरम असेपर्यंतच या पाकेला चांगल्या प्रकारे या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे. तर मंडळी असं चांगल्या प्रकारे गुळामध्ये हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता काही सेकंद म्हणजे काही वेळ आपल्याला वाट पाहायची आहे. हलकंसं हे कोमट व्हायला पाहिजे. गुळामध्ये सुद्धा हे मिश्रण चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे. एक 5 ते 10 मिनटं आपण वाट पाहायची आहे. 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. लाडूच्या मिश्रणाला आपल्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि मला लाडू वळण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येतो. मला नीट वळता येत नाही, म्हणून मी बायकोची मदत घेत आहे. तुम्ही घरी कोणाची मदत घेऊ शकता. असं चांगल्या प्रकारे लाडूमध्ये पाक मुरला. दाणेदार असे होतात. मोतीचूरचे लाडू खावा तुम्ही आणि हे लाडू खावा, दोघांची चव एकदम भन्नाट येते आणि तितकीच चविष्ट लागते. कळणार सुद्धा नाही हे नाचणीच्या पिठाचे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत. आणि पाहू शकता किती झटपट पद्धतीने मस्त असं दाणेदार झालेले आहेत आणि एकदम गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने संपूर्ण लाडू वळून तयार करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो. तर मंडळी जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मोठ्या आकाराचे लाडू बनवणार तर असे 15 ते 16 लाडू बनणार आणि तुम्ही लहान आकाराचे बनवणार तर 20 ते 25 लाडू सहज बनतील. 3 ते 4 महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. अजिबात ह्याला बुरशी लागणार नाही ना वातट लागणार. जबरदस्त असं मोतीचूरच्या लाडूप्रमाणे एकदम रसरशीत आणि एकदम दाणेदार. पाहू शकता दाना दाना फुललेला आहे. जी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा. तुम्हाला कच्चं पीठ भाजण्याची गरजच पडणार नाही. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.